हाय फ्रेंड, नमस्कार. बघा, दिवसभर काही व्हिडिओ बनवायला भेटला नाही. आज दिवसभर लई काम होतं. बघा, शेळ्यांना मुगाचं म्हणजे बुसकट आणलं. तुरीचं होतं, थोडं तुरीचं मुगाचं असं थोडं मिक्स झालं होतं, त्याच्यामुळं त्यांना बुसकट घेऊन आलं. दिवसभर आज त्यांनी कामावर नव्हते, त्याच्यामुळं बघा आता मशनीचं बसार मांडलं आहे मी. आता कपडे शिवायचे आहेत मला. आता ब्लाऊज कटिंग करून घ्यायला लागले मी माझे सगळे. पण त्याच्या अगोदर म्हणलं आता पसारा ठेवून घ्यावं सगळं, कारण आता संध्याकाळच्या वाजलेत बघा 10. तुम्हाला दाखवते बघा, हे माझा घड्याळ. संध्याकाळच्या वाजलेत 10. आता लय टायमिंग झालं आहे. मग आता म्हणलं ब्लाऊज कटिंग करून घ्यावं सकाळच्याला फटाफट होते. आणि झालं तर दूध वगैरे तापवून झालं सगळं. आमचं दररोज आता इथं साय लावले. इरजण आता झोपण्यापूर्वी सगळी कामं करावं लागतात बघा. हे भांडी गोळा करून ठेवले सगळी. सकाळच्याला लवकर उठून घासायची, त्यांना डबा द्यायचा. ही पातेलं सगळी गोळा करून ठेवायची. ती किचन पुसून घ्यायचं, सगळं आवरून घ्यायचं आणि मग नंतर ब्लाऊज कटिंग करायला बसायचं आहे. चला तर मग आता हे मग फ्रीजमध्ये ठेवून घेते. लई ब्लाऊज पडलेत कटिंग करायचे आणि शिवायचे. पण काय व्हायला लागलं, दिवसभर लाईट नसल्यामुळं प्रॉब्लेम यायला लागला बघा. पोराने गाडी कुठं ठेवली, मशनीवर ठेवले खेळायची. लई आगाव झाली ती हो. आता आले एवढी सगळी भांडी घासून आणलेत बघा. आणि मग दाखवू का आता. हे 2 माठ आणलेत बघा. दुधाला एक, दही हलवायला एक आणलेत बघा. कसे वाटतात. ह्यात पाणी भरून ठेवलं आहे, कारण ह्याचा वास जायसाठी ह्याच्यात पाणी भरून ठेवलं आहे. ह्याला म्हणजे ते नवीन असल्यानंतर त्याचा वास येते ना ह्याचा, म्हणून ते करून ठेवले तसं. आणि मग परत बुसकट आणल्यानंतर परत मग ब्लाऊज शिवले. 2 अस्तरचे ब्लाऊज शिवले. तोपर्यंत 4 वाजले. आणि मग परत 4 वाजता शेळ्या घेऊन गेलो आम्ही दोघंजण. पोरांना ती घेऊन गेलो शाळा, तिथं शेळ्या घेऊन. बघा तुम्हाला दाखवते. ही पण मी पर्स मी शिवल्या बघा. हे असं ह्याला इथं अशा कड्या लावल्यात बघा, दिसते का. आणि इथं चेन लावले. हे ते साडीतला ब्लाऊज होता ना, त्याच्यामुळे त्याचंही असे पर्स शिवले बघा. पण ह्याचं काय झालं, हे लॉक निघले म्हणून त्यांनी गिऱ्हाईकाचे शिवलेले लय दिवस झालं. त्यांनी आता हे लॉक बसवायला दिले. माझ्याकडे लॉक बसवायचं ह्याला, म्हणून कोसवलं मी जरा थोडंसं. ह्याला लॉक बसवून द्यायचं. अशा बॅगी शिवायला मला माझ्याकडे भरपूर येते बघा. कड्या वगैरे लावून व्यवस्थित करून देते मी. आणि आतमध्ये पण एक कप्पा करते असा छोटासा, कारण लेडीजला असं आतमध्ये असं म्हणून आपलं काहीतरी ठेवायला येतं ना आतमध्ये, पैसे वगैरे असं इकडं जाताना बाहेर. मग काय पर्सला इकडं पण असं पण करते मी, असं इथं चौकोनी पण करते मी. जसं त्यांची डिमांड असेल तसं मी करून देते त्यांना. त्यांनी काय म्हणलं ना बाहेरनं करा कप्पा, तर बाहेरून करते. आतून करा म्हणलं तर आतून कप्पा करते त्याला. आणि मग त्यांनी म्हणले ना दोन्हीकडे बी करा, तर मग मी दोन्हीकडे बी करते. असे पर्स शिवते बघा मी. दुसरे पण असं भरपूर पाऊच शिवते मी. पण हे तुम्हाला आता लॉक बसवायला आले म्हणून दाखवायला लागले. हे लॉक बसवायचे बघा. हे असं व्यवस्थित इथं असं व्यवस्थित आणले ना त्याला. हे त्याची ते धडीची काठपदर धडीची लेस असते बघा, ती इथं बसवली अशी बघा. इथं पण अशी केली, इथं पण अशी केली बघा. तुम्हाला कशी वाटते सांगा कमेंटमध्ये. चला तर मग बाय.